म्हणून सिद्धांत शिखामणी भक्तस्थळापासून ऐक्यस्थळापर्यंत सांगितलेले आहे. त्याच्यामध्ये आपलं 19 तत्व आलेलं आहे. थोडक्यात सांगून पुढे जातो. 19 तत्व आपल्याला सांगितलेलं आहे. कुठलं आहे? गुरु, लिंग, जंगम, विभूती, रुद्राक्षी, मंत्र, प्रसाद, पागोदक. 8 आवरण आहे. षटस्थलामध्ये भक्त, महेश, प्रसादी, प्राणलिंगी, शरण, ऐक्य. 6 स्थल आहे. 5 आचार आहे. शिवाचार, लिंगाचार, गणाचार, भृत्याचार, सदाचार. हे 5 आचार आहे. हे 5 आचार षटस्थल 6 आणि अष्टावरणातला 8 असं मिळून एकूण किती आहे? 19 तत्व आहे. 19 तत्वाचा सिद्धांत सिद्धांत शिखामणी भक्तस्थळापासून घेऊन गेलं आणि ते सांगत असताना कधी गुरु नंतर सांगितले, कधी लिंग नंतर सांगितले. परंतु परमर्षी ग्रंथामध्ये मात्र माऊलीने कटाक्षाने सुरू केले. गुरुपासून सुरू केलं अखेरपर्यंत प्रत्येक अध्यायामध्ये गुरूंचं काही नाही तर काही विषय सांगितलेलंच आहे. वाचन करणाऱ्या लक्षात आलंय काही नाही तर काही प्रत्येक अध्यायामध्ये गुरुचे विचार आहेतच. म्हणून पहिला अध्याय गुरुची महती सांगितलं, दुसरा अध्याय पादोदक सांगितले, तीर्थ सांगितले. कुणाचे तीर्थ? गुरु तीर्थ सांगितले. मग असं सांगत सांगत माऊलीने थोडस घन असा विषय सांगण्याचे प्रयत्न 6व्या अध्यायापासून 7व्या अध्यायापासून करत जातात. आणि मी एक एक अध्याय सांगायचा विचार करू लागलो होतो. परंतु एक एक अध्याय एक एक 2-2 असं गोव्या घ्यायला बसलं तर मला वाटतं की विषय अंतर होईल. काही लोकांना कळणार नाही, काही लोकांना धोक्यावरून जाईल. म्हणून मी थोडक्यामध्ये सांगायचा प्रयत्न करतो. माऊलीने